नमस्कार. लाईफ विथ रंजनामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. भेंडी सर्वांनाच खूप आवडणारी भाजी आहे. भेंडी अनेक प्रकारे बनविता येते. भेंडी फ्राय, दही भेंडी, कुरकुरीत भेंडी, मसाला भेंडी अशा अनेक प्रकारे भेंडीची भाजी बनवता येते. आज मी बनवणार आहे आमच्या गावी ज्या पद्धतीने भेंडी बनवतात तशा पद्धतीची गावरान भरली भेंडी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग भरली भेंडी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे अर्धा किलो ताजी भेंडी घेतली आहे. भरली भेंडी करताना नेहमी अशी कोवळी आणि आकाराने बारीक बघून भेंडी घ्यावी. आता ही भेंडी थोडंसं जाडं मीठ टाकून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. जाडं मीठ टाकल्यामुळे त्यातले रोगजंतू, धूळ वगैरे सर्व नष्ट होते. आता जाडं मीठ आणि पाणी टाकून थोडं 2 मिनटं पाण्यात ठेवून द्यायची आहे भेंडी आणि थोड्या वेळाने आपल्याला ही भेंडी छान अशी चोळून धुवायची आहे, जेणेकरून त्याच्यावरची सर्व धूळ निघून जाईल. मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. नंतर भेंडी नितळून झाल्यानंतर मी एका कपड्याच्या सहाय्याने भेंडी पुसून घेणार आहे. अशी छानपैकी सर्व पाणी पुसून घ्यायचं आहे भेंडीचे. माझी भेंडी पुसून झालेली आहे. भेंडी धुतल्यानंतर नेहमी अशी स्वच्छ पुसून कोरडी करून घ्यावी, त्यामुळे ती चिकट होत नाही. आता आपल्याला भेंडीचा वरचा देठाकडचा भाग कापून टाकायचा आहे आणि उभी चीर द्यायची आहे. आणि भेंडी उभी कापताना आतमध्ये चेक करायची आहे की कुठे किडकी नाही आहे ना. अशा प्रकारे सर्व भेंडी चिरून घ्यायची आहे आणि चिरताना नेहमी चेक करूनच भेंडी घ्यायची आहे. माझी सर्व भेंडी कापून झालेली आहे. आता मी भेंडीत भरण्यासाठी काही मसाला करणार आहे. इथे मी 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, जिरा पावडर 1 चमचा घेतलेला आहे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या. तर हे सर्व साहित्य न भाजताच आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे. सर्वप्रथम आपण खोबरं वाटून घेऊया. मी इथे सुक्या खोबऱ्याचा मसाला करणार आहे. तुम्ही ओल्या खोबऱ्याचाही करू शकता. अशा प्रकारे हे खोबरं अगोदर आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे. त्या खोबऱ्यामध्ये आता इतर साहित्य टाकून ते सुद्धा बारीक वाटून घ्यायचे आहे. लसणाबरोबर आलंही टाकू शकता. आता हे सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर आपल्याला एक मसाला इथे करून झालेला आहे. आता हा सर्व मसाला आपल्याला वापरायचा नाही. मी त्यातला अर्धा मसाला वापरणार आहे आणि अर्धा मसाला मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. फ्रीजमध्ये 8 दिवस चांगला राहतो. तसेच हा मसाला भरलेली वांगी, भरलेली कारली किंवा आमटी बनविताना वापरू शकता. आता भरली भेंडी करण्यासाठी लागणार आहे तयार केलेला मसाला 4 चमचे, कांदा लसूण मसाला 2 ते 3 चमचे, हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार आणि शेंगदाण्याचे कूट 4 चमचे. हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे. तर यामध्ये एक्स्ट्रा तेल घालायची गरज नाही, कारण तो जो मसाला केला आहे तो ऑलरेडी थोडासा ओलसर झालेला आहे लसूण टाकल्यामुळे. तर हे सर्व साहित्य मिसळून घेतल्यानंतर आपल्याला ह्या भेंड्यांमध्ये हा मसाला भरायचा आहे. अगदी जास्तही नाही आणि अगदी कमीही नाही, असं मध्यम स्वरूपात हा मसाला भेंड्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. सर्व मसाला माझा भेंड्यांमध्ये भरून घेतलेला आहे. आता एक मोठी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी 4 चमचे तेल टाकलेले आहे. तेल चांगले गरम झाले की आपली भरलेली भेंडी त्यामध्ये टाकायची आहे. सर्व भेंडी टाकून झाल्यानंतर थोडा वेळ 1 मिनिटभर आपल्याला कढईमध्ये ठेवून द्यायची आणि आपल्याला उलटण्याच्या साहाय्याने अशी अगदी हळूवारपणे हलवायची आहे. भेंडी हलवत असताना त्यातील मसाला बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारे थोडा वेळ परतून झाल्यानंतर आपल्याला या भेंडीला झाकण ठेवून 4 ते 5 मिनटे वाफ द्यायची आहे. 4 ते 5 मिनटानंतर आपण झाकण काढून बघायचे आहे. पहा, भेंडी थोडी शिजलेली आहे. पुन्हा थोडा वेळ आपल्याला अशी परतायची आहे. सर्व बाजूनी भेंडी भाजली पाहिजे. थोडा वेळ परतून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला 4 ते 5 मिनटं चांगली वाफ द्यायची आहे. 4 ते 5 मिनटानंतर आपण झाकण उघडलेले आहे. तर आपली भरली भेंडी तयार झालेली आहे. मस्त चविष्ट खमंग अशी भरली भेंडी तयार झालेली आहे. ही भेंडी तुम्ही चपातीबरोबर, फुलक्यांबरोबर, भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता किंवा नुसती भेंडी खायलाही छान लागते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.